ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना ग्रह परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भौतिक सुख, धन, वैभवाचा स्वामी ग्रह शुक्र मार्गी होणार आहे. पण शुक्र मार्गी होणे काहीच विशेष नाही, पण तो आता उच्च स्थितीमध्ये मार्गी होणार आहे. सध्या शुक्र ग्रह मीन राशीमध्ये गोचर करणार आहे. या राशीमध्ये शुक्राचा उच्च प्रभाव देतो, कारण शुक्र आता विक्री होणार आहे की त्यामुळे त्याचा शुभ प्रभाव राशींना मिळत नव्हता. त्याच शुभ प्रभावाने राशींना मिळत नव्हता. मार्गी झाल्यानंतर शुक्राचा जबरदस्त प्रभाव सर्व राशींना मिळणार आहे. पण खास करून 3 राशींचे लोक जास्त फायदेशीर ठरणार आहेत. त्यांना धन संपत्ती मिळू शकते. 13 एप्रिलला होणारा मार्गी सध्या शुक्र मीन राशीमध्ये विक्री स्थितीत विराजमान 13 एप्रिल रोजी ते मीन राशीमध्ये मार्गी होणार आहे. म्हणजे सरळ चालणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, पण विशेष करून 3 राशींच्या लोकांवर शुक्राच्या कृपा अधिक दिसून येईल. या 3 राशी कोणत्या जाणून घेऊया. वृषभ राशी. या राशींवर सकारात्मकता प्रभाव दिसून येईल. या लोकांना सुख समृद्धीसाठी प्राप्ती होईल. जमीन संपत्ती आणि वाहन खरेदी करू शकता. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यवसायात नफा मिळेल. पूर्वीपासून अडकलेले धन परत मिळू शकतात. लग्न विवाहित अडथळे दूर होतील. या लोकांचे सर्व कामे मार्गी लागतील. कर्क राशी. या राशींच्या लोकांवर सकारात्मकता प्रभाव दिसून येईल. पैशाचे नवीन स्रोत दिसून येईल. जर हे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर हा काळ उत्तम आहे. नोकरीमध्ये पगारवाढही होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी प्रवास करू शकतात, जो या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय फायदेशीर ठरू शकते. तुळ राशी. या राशींच्या लोकांवर सकारात्मकता प्रभाव दिसून येईल. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. विदेशात प्रवास करण्याचा योग जुळून येईल. विद्यार्थी परीक्षेत यश मिळवू शकतात. नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. जुन्या मित्रांबरोबर अचानक भेट होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.